24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद। बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारलाय। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील जनतेला बंदमध्ये सहभाग होण्याचं आवाहन केलंय। मुंबईतील शिवसेना भवनात त्यांनी पत्रकार परिषद घेतली। बदलापूरमधील घटनेचा उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात निषेध केला। या घटनेची केवळ निंदा करून भागणार नाही। या घटनेमुळे जनतेचा मनस्ताप प्रचंड वाढलेला आहे, त्याचबरोबर मनात प्रचंड खदखद आहे। जनतेच्या मनात एक उद्वेग आहे। या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला बंद पुकारलाय। राज्यातील सर्व जनतेनं उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी व्हावं असं आवाहन जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी यावेळेस केलेलं आहे। ते घडलं त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडी आणि इतर सर्व पक्षांनी जाहीर केलेला आहे। हा महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाहीये। ज्याप्रमाणे मला आठवले ते कोरोनाचे दिवस, महाराष्ट्र एखाद्या कुटुंबासारखा आणि कुटुंब बनून तो महाराष्ट्रातल्या बांधवांना, माता भगिनींना आवाहन करतोय, विनंती करतोय। प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक खंत आहे की आपण नेमकं कसं जगतो आहोत। मुलं बाळ शाळेमध्ये जात आहेत, त्या शाळेमध्ये सुद्धा मुली जर का सुरक्षित नसतील तर मग मुलगी शिकली, प्रगती झाली या वाक्याला अर्थ तरी काय राहणार। आणि त्यासाठी पक्षांची असलीच पाहिजे, त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं। जर का एकूण आपण पाहिलं तर कालचीच केवळ एक घटना नाहीये, तर गेल्या काही दिवसातल्या वृत्तपत्रातल्या बातम्याच मी कापून आणलेल्या आहेत। ही 21 ऑगस्टची आहे। गेल्या 5 वर्षात 20,000 बालिकांवरती अत्याचार ही बातमी आलेली आहे। त्याच्यानंतर काल सकाळमध्ये आहे असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेध, म्हणजे सगळ्यांनी निषेध केलेला आहे, सगळ्यांच्या मनामध्ये ही खदखद आहे। त्याच्यानंतर ही एक घटना आहे, चांदिवलीमध्ये एका चिमुरडीवरती अत्याचार झाला होता। मंत्री लोढा यांनी कुटुंबाची भेट घेतली। त्याच्यानंतर परत सकाळमधलीच बातमी आहे, मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ। आता सुद्धा येताना मी की निर्भया जी घटना घडली होती, दुर्घटना म्हणजे दुष्कृत्य झालं होतं, त्याहीबद्दल संपूर्ण देश खडबडून जागा होऊन त्याच्या विरोधात उभा राहिला होता। तशीच ही एक घटना आहे। अनेक घटना जेव्हा एकत्र होतात आणि सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो। मला वाटतं तो क्षण जवळ येत चाललेला आहे। या बंदमध्ये कोणत्याही ही भीती ह्या विकृतांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून हा बंद करतोय। कोणतेही राजकारण याच्यामध्ये नाही आहे। सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे। जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात। आणि म्हणून मला असं वाटतं 24 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतोय की आपण सगळेजण जातपात, धर्म, पक्ष वगैरे भेद बाजूला ठेवून, कारण मुलगी ही मुलगी असते। अनेक मुली आपण शाळेमध्ये जाताना येताना पाहतो। आपल्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणाची मोफत सोय सुद्धा केलेली आहे, तशा सुविधा दिलेल्या आहेत। म्हणजे आता कोणी तुझं रक्षणासाठी येणार नाही असं त्या कवी ते पुष्यमित्र उपाध्याय म्हणून आहेत, त्यांनी ते सुचवलेले पूर्ण कविता ही आजच्या परिस्थितीवरती एक चपकल बसणारी आहे। पण हे उठो द्रौपदी शस्त्र उठालोय आपण कोणाला सांगतोय? जी मुलगी बिचारी कडेवरची पोर आहे, तिलाच अजून उचलून आपल्याला घ्यावं लागते। ती मुलगी, तिला शस्त्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाहीये। तिला कविता ती वाचणार कधी, ती शिकणार काय? आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा 24 ऑगस्टचा बंद आपण करतो। हा बंद परत एकदा सांगतो, कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा, माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे। केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे, तर स्वतःहून, म्हणून मी कोरोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे। तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो।